जय हिंद. मी प्रवीण काकडे. मी नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्सकडनं एक वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे व माझी स्पर्धा ID नंबर आहे NDFC40. तर माझा विषय आहे महिला दिवस. 8 मार्च हा दिवस आपण महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नारी शक्ती म्हणजेच एक राष्ट्रशक्ती. तर 8 मार्च केवळ एक दिवस नाही, तर महिलांच्या शक्तीचा, कर्तृत्वाचा आणि त्या संघर्षांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. प्राचीन काळापासून ते आपल्या आजच्या आधुनिक युगापर्यंत स्त्रियांनी स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तर प्राचीन काळामध्ये त्यांना फक्त घरापुरते मर्यादित ठेवले जात होते. आता त्यांची वेगळीच एक ओळख निर्माण केली आहे. एक काळ असा होता की महिलांना केवळ घरापुरते मर्यादित ठेवले जात असे, पण आज ती शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, अनेक स्पर्धा या सर्वत्र पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. स्त्री ही सहनशीलतेची मूर्ती आहे. ती आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या प्रत्येक भावना त्या निभवते आहे. अशा अनेक नात्यामधून आपलं कुटुंब सावरते आहे. कुटुंबाची जबाबदारी ती आज आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झाली आहे. तिला केवळ संधीची गरज आहे आणि आकाशाला गवसणी घालण्याची ताकद तिच्यामध्ये नक्कीच आहे. आधुनिक युगातील महिला ही सबला, सुशिक्षित, स्वावलंबी आणि अष्टपैलू आहे. 21व्या शतकात तिने घर आणि करिअरमध्ये सुवर्ण मध्य साधत पुरुषप्रधान क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. ती आता केवळ चूल आणि मूल सांभाळणारी नसून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र निर्णय घेणारी आणि समाजात बदलाचे नेतृत्व करणारी कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स यासारख्या महिलांनी सिद्ध केले आहे की आकाशही आता लहान पडत आहे. IT, इंजिनिअरिंग, संशोधन अशा अनेक क्षेत्रामध्ये महिलांना सहभाग झपाट्याने वाढत आहे. संरक्षण दलात, पोलीस दलात महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून देशाचे रक्षण करीत आहेत. आजच्या आधुनिक महिलांनी आपल्या जिद्दीने, चिकाटीने प्रत्येक क्षेत्रामध्ये बाजी मारली आहे. चला, आजच्या दिवशी आपण सर्वांनी स्त्री शक्तीचा सन्मान करूया आणि तिला सक्षम करण्याची कटिबद्ध होऊया. तर जाता एवढंच म्हणेल की नारी तूच आहे शक्तीचा स्रोत. नारी तूच आहे शक्तीचा स्रोत. तुझ्या विना जग अपूर्ण. करूनही तुझा सन्मान, बदलूया आपण सगळेच पूर्ण. धन्यवाद. तर जाता मी एवढंच सांगेल, माझं पूर्ण झालेलं आहे. आणि आजच्या युगामध्ये स्त्रीला आजही एवढा मान, सन्मान, न्याय मिळूनही सुद्धा, एवढा अधिकार मिळूनही सुद्धा आज कुठे ना कुठे काही स्त्रियांना एक पारदर्शक म्हणजे एक भावनात्मक ठिकाणी कुठेतरी एक अपवाद ठरला जातो की स्त्रियांनी कशा त्यांना रोकटोक केल्या जाते. पण आजच्या महिला एवढ्या संघर्षान वाढल्या आहे की ती त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्यांच्यामध्ये तेवढी हिंमत आहे की ते त्यांच्या लढाई लढू शकते. त्यांच्या अन्यायाची लढाई ते लढू शकता आणि प्रत्येक ठिकाणी महिला सक्षम बनू शकता. धन्यवाद. एवढंच सांगतो.